तर चिंबोरे पण भेटणार आहेत, खेकडे, काळे खेकडे पण भेटणार आहेत याच्यामध्ये. तर सर्व जे ठाकूर लोक आहेत, भाई आहेत, बिहारी आहेत, सर्व जे काम करायला आहेत ते सर्व वाट बघतायत की हा दोरा कधी सुकतोय आणि मासे आपण कधी पकडतोय. पण पहिला आम्ही पकडणार. आमचा दोरा आहे, तो खड्डा आमचा आहे. त्याच्यामुळे आम्ही मासे पकडून झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगू की आता तुम्ही पकडा. तर आता आलो मी वरती. जेसीबी चालू आहे आणि त्या साईडला सिमेंट भरते, दाखवतो तुम्हाला मी. कधी पूर्ण होईल मला माहिती नाही, पाऊस तोंडावरच आहे. इथे आंबे बघा तुम्ही, जबरदस्त. हे बघा, हे मस्त आहेत आंबे. पग्गे करी ये, आम पग्गे ना. हे एक झाड आहे ना, याच्यावरती जबरदस्त धरलेत. आमचे जेसीबी वाले बघा आराम करतात इकडे आणि सिमेंटच्या गोणी नेतात त्या साईडला. डोक्यावर घ्या ना, डोक्यावर घ्या. कारण मग त्या जेसीबी नेले ना तर तेवढं बरं असतं त्यांना पण. आणि अशीच नेले तर वाहतूक होते आणि तिथली माणसं रखडतात. हा बघा, सर्वात कलमामध्ये, या कलमावरती आंबे भरपूर झालेले आहेत, जबरदस्त आहेत. बाहेर पण आहेत, आतमध्ये आहेत. वाकलाय बघा सर्व, अक्षरशः वाकलाय तो. खालच्या साईडला बघा आंबे जबरदस्त एवढे आहेत की इकडे माकडे नाहीत. आपल्या कोकणामध्ये जशी माकडे आहेत तशी इकडे अजिबात नाहीत. आहेत पण ती वरती डोंगरामध्ये आहेत, अशी खाली येत नाही. कारण अलिबागमध्ये काय झालं, सर्व प्रॉपर्टी लोकांनी घेतली आणि कंपाऊंड असतात, सर्वांचे कुत्रे असतात बरोबर कंपाऊंडमध्ये. त्यामुळे माकडं सहसा खाली उतरत नाहीत आणि उतरली तर लगेच जातात वर. ते हापूस आहे, हा आहे केसरी आंबा. तेव्हा केसरवरती जास्त नाही धरलेत. बघा मस्त आंबा, याचा जबरदस्त असतो केसरचा. दरवर्षी मी गावावरून आलो की मला ह्याचे थोडेसे तरी राहतात, ते काढतो मी. आणि काढायचे नसले तर रोज सकाळी येऊन बघायला लागेल खाली पडतो काय ते. पण पडलेल्या आंब्याची चव असते ना, ती जबरदस्त असते. नमस्कार मंडळी, कोकणी रीत या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आत्ता मी चाललो आहे तलावाच्या इथे, कारण आमच्या इथे तलाव रिपेरिंगचं काम चालू आहे. होळीच्या अगोदर जी माणसं लेबर गेले होते ते आलेच नाही लवकर, आणि त्यांच्यावर भरपूर काम पेंडिंग पडलेलं होतं. होळी होऊन गेली, पाडवा झाला, पाडव्याच्या नंतर सर्व पब्लिक आले कामाला. आणि हा व्हिडिओ मला अगोदर करायचा होता 4-5 दिवस अगोदर, तर तुम्हाला दाखवतो कसं आता त्याने काम केलेलं आहे. हे बघा, या तलावामध्ये पूर्ण सर्व माती होती आणि सर्व दगड वगैरे पडलेले होते. तर 2 दिवसामध्ये सर्व त्यांनी सोलिंग केले, पूर्ण सोलिंग केलंय बघा. चारी बाजूने सर्व बेस बनवलाय. इथे आहे जेसीबी, काम जोरात चालू झालं आता. आणि इथे सिमेंटच्या गोणे आणून बघा, 300 सिमेंटच्या गोणे आहेत. खडी पण इथे येऊन पडलेली आहे आणि जबरदस्त कामाला सुरुवात झाली. तुम्हाला दाखवतो का हा छोटा तलाव आहे, त्याच्यानंतर जो दुसरा तिकडे तलाव आहे त्याच्या इथे लेबर काम करतायत. सोलिंगसाठी जे दगड लागत होते तर दगड भरपूर आपल्याकडे कमी होते. आणि क्वारी जिथे दगड आपण घेऊन येतो डंपर मधून, तर त्या बंद होत्या रॉयल्टीच्या मुळे. आणि त्याच्यासाठी काय झालं की आम्ही जो तलाव इथे खोदला होता त्याच्यामध्ये बरेचसे डब्बरचे दगड होते, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे. ते बघा, त्याच्या मागून ज्या आतल्या साईडला दगड होते ते आम्ही फोडले, बाहेर काढले जेसीबीने. जे तुम्ही बघू शकता या साईडला, तर ते बाहेर काढून ते चांगले चांगले जे बेस लावायला खाली डबर पाहिजे होता काळा, तो फोडून घेतला आणि वापरला. आणि आता चालू झालं क्वारी, तर आता डबर येणार आहे. तुम्हाला दाखवतो या साईडला, या तलावामध्ये आहे ते एक रोड बनवलाय. रोड म्हणजे याच्या की इथं बाजूला खडी पडली पाहिजे सर्व, भावकर आहे तिथे. आणि या साईडला बघा हे काम चालू झालंय, पूर्ण सोलिंग केली. मागे इथे सोलिंग वगैरे काही नव्हतं या साईडला. बघा, पूर्ण सोलिंग केले. हा 97 फूट लांब आहे आणि जवळजवळ 59 फूट रुंद आहे.
या साईडने JCB येतोय सिमेंट घेऊन या साईडला, म्हणजे लेबर तेवढे आपले खर्च होणार नाहीत. तर एकंदरीत कामाला जोरात सुरुवात झालेली आहे. इथे समोरून तुम्हाला दाखवतो मी कसं आहे. हा बघा, ही पूर्ण बांधणी केलेली आहे, पूर्ण सोलिंग झालेली आहे, सिंगल सोलिंग आहे. आणि या साईडला इथे दगड लागले आहेत, ते छोटा पोरगा दिसतोय तिथे दगड लागले, ते दगडावरतीच आता RCC करणार पूर्ण. हे आता पूर्ण सोलिंग करणार. हे बघा 4 इंच वरती आहे, सोलिंगच्या वरती 4 इंच कॉन्क्रीट आहे. याच्यावरती परत सिगांतरून RCC करणार. RCC झाल्याच्या नंतर त्याच्यावर लादी लावणार, केमिकल वगैरे टाकून झाल्यानंतर लादी लावणार आणि ते पूर्ण काम कम्प्लीट व्हायचं आहे. तर आजची ही अपडेट आहे. इथे बघा, इथे ठिया करतोय एक मिस्त्री. ठिया करून झाल्यावर पुढे पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे. हे बघा JCB गेला सिमेंट टाकून, इथे वाकूर उभेत. हाय किरण, सर्व माणसं जोरात ना. आज आहे सुकट आणले का? सुकट आज सुकवलं आणली का? सुकट नाही आणली काय? हे बघा इथे तरी सुकट आणली होती काल सुकवायला, जबरदस्त वास येत होता. टाक 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 त्याच्यात टाक. मिस्त्रीचा पोरगा आहे बघ, धावतो बघ. तर आता इथे एकंदरीत सर्व जोरात काम चालू झालेलं आहे. याला पाणी पाहिजे. बंद करो. आता काय करणार, खडी आणि रेती आणि सिमेंट या साईडला ठेवलंय. हा इथे बेस बनवून झाला की सर्व हे मशीन वगैरे सर्व खाली जाणार आहे या साईडला. मग खाली जाऊन सर्व आम्ही ते बनवणार आणि मग फटाफट काम होईल. जोरात आहे ना आज. याच्यानंतर लंच टाइम होईल. आपल्याला इथे एक मेन गोष्ट दाखवायची आहे, ती म्हणजे काय म्हणते, आपले जिथे तलाव आहे त्या तलावामध्ये मासे पकडायचे आहेत. कारण हे आता आपण पाणी काढतोय, ह्याचं पाणी जे वापरतायत, इथे जे पाणी वापरतायत ते पाणी ह्या डोऱ्यामधून घ्यायचं. डोऱ्यामध्ये एक डोळा असतो, पर्यामध्ये त्याला डोळा म्हणतो आणि आम्ही म्हणतो डोरा. तर डोऱ्यामध्ये भरपूर मासे आहेत. तर चाललोय मी आता तिथे, तुम्हाला दाखवतो वरून मी. हा बघा, डोऱ्यामध्ये मासे भरपूर आहेत आणि पाणी चाललंय तर खाली, आणि सर्वांचा जीव अडकला याच्यामध्ये. या साईडला सर्व खडखडाट झालाय, पाणी नाही आहे. पूर्ण जवळजवळ 40 ते 50 फूट हा खड्डा आहे. इथून खाली जायला त्याला पायऱ्या आहेत, आपण तिथूनच जायचं आहे. हे बघा इथे पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या सगळ्या उतरून आपल्याला इथे जायचं आहे. इथे पंप ठेवलाय, छोटा आहे पंप, 1 HP चा आहे. तर ही विहीर अजून खाली 10 फूट आहे, अजून 10 फूट खाली पाणी आहे. तर आजच्या दिवसामध्ये जर हे काम उरकलं तर फटाफट काम होईल. बघा या साईडला रस्ता आहे. तर चाललोय आपण आता खाली विहिरीमध्ये, मोठ्या विहिरीमध्ये. हे बघा पूर्ण आता मी विहिरीमध्ये आलोय. आपल्या गावी जांभे दगड असतात, इकडे काळे दगड आहेत. हे बघा, हा माझ्या पाठीमागे जो तुम्हाला होल दिसतो वरती बघा दिसतोय, तिथून स्विमिंग पूलचं जे बॅकवॉशचं पाणी असतं ते येत असतं इथून आणि ह्या खड्ड्यामध्ये जमा होतं इकडे, पावसाळी पण आणि उन्हाळी पण. आता सर्व मासे तरंगतात, मी तुम्हाला दाखवतो, दिसतात का बघा. पाणी गढूळ झालंय. याच्यामध्ये बारीक मासे पण आहेत, मळे मासे आहेत, दांडाली मासे आहेत. तर चिंबोरे पण भेटणार आहेत, खेकडे, काळे खेकडे पण भेटणार आहेत याच्यामध्ये. तर सर्व जे ठाकूर लोक आहेत, भाई आहेत, बिहारी आहेत, सर्व जे काम करायला आहेत ते सर्व वाट बघतायत की हा डोरा कधी सुकतोय आणि मासे आपण कधी पकडतोय. पण पहिला आम्ही पकडणार, आमचा डोरा आहे, तो खड्डा आमचा आहे.
त्याच्यामुळे आम्ही मासे पकडून झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगू की आता तुम्ही पकडा. तर आता आलो मी वरती, JCB चालू आहे आणि त्या साईडला सिमेंट भरते, दाखवतो तुम्हाला मी. हे बघा. कधी पूर्ण होईल मला माहिती नाही, पाऊस तोंडावरच आहे. इथे आंबे बघा तुम्ही, जबरदस्त. हे बघा, हे मस्त आहेत आंबे. पग्गे करी ये, आम पग्गे ना. हे एक झाड आहे ना, याच्यावरती जबरदस्त धरलेत. आमचे JCB वाले बघा आराम करतात इकडे आणि सिमेंटच्या गोणी नेतात त्या साईडला. डोक्यावर घ्या ना, डोक्यावर घ्या. कारण मग त्या JCB नेले ना तर तेवढं बरं असतं त्यांना पण, आणि अशीच नेले तर वाहतूक होते आणि तिथली माणसं रखडतात. हा बघा, सर्वात कलमामध्ये, या कलमावरती आंबे भरपूर झालेले आहेत, जबरदस्त आहेत. बाहेर पण आहेत, आतमध्ये आहेत. वाकलाय बघा सर्व, अक्षरशः वाकलाय तो. खालच्या साईडला बघा आंबे जबरदस्त एवढे आहेत की इकडे माकडे नाहीत. आपल्या कोकणामध्ये जशी माकडे आहेत तशी इकडे अजिबात नाहीत. आहेत पण ती वरती डोंगरामध्ये आहेत, अशी खाली येत नाही. कारण अलिबागमध्ये काय झालं, सर्व प्रॉपर्टी लोकांनी घेतली आणि कंपाऊंड असतात, सर्वांचे कुत्रे असतात बरोबर कंपाऊंडमध्ये, त्यामुळे माकडं सहसा खाली उतरत नाहीत आणि उतरली तर लगेच जातात वर. ते हापूस आहे, हा आहे केसरी आंबा. बघा, केसरवरती जास्त नाही धरलेत. बघा मस्त आंबा, याचा जबरदस्त असतो केसरचा. दरवर्षी मी गावावरून आलो की मला ह्याचे थोडेसे तरी राहतात, ते काढतो मी. आणि काढायचे नसले तर रोज सकाळी येऊन बघायला लागेल खाली पडतो काय ते. पण पडलेल्या आंब्याची चव असते ना, ती जबरदस्त असते. तर एकंदरीत भरावाची सुरुवात झालेली आहे. सोलिंगच्या वरती कॉन्क्रीट टाकायचं काम चालू आहे. जर कॉन्क्रीट टाकून लवकर 5 ते 6 दिवसामध्ये झालं तर पुढे RCC करायला वेळ नाही लागणार, कारण माणसं भरपूर आहेत. RCC सर्व बांधणी झाली, शेगा वगैरे, ते काम करता येईल. आता ज्याच्यावरती मी ते चाललो, ही पण जवळजवळ 70 ते 80 हजार लिटरची टाकी अंडरग्राऊंड हे पूर्ण बांधलेली. त्याच्यामध्ये पण पाणी आता आहे तेवढं. आणि हे इकडे खाली सोलिंग केलेलं आहे बघा. भावकर कुठे झाले? भावकर बघतात मासे, कारण भावकर मच्छी खात नाही, पण माशांची त्यांना पकडायची भरपूर आवड आहे. आणि सर्व डाव ठेवून आहेत की कधी पाणी सुकतंय आणि कधी मासे आम्ही पकडतो, बरोबर ना भावकर? असे पण पाणी काय 3 दिवसापासून सर्व वाट बघतात पण सुकत नाही आहेत. आणि बघू, आज बुधवार आहे, आज खायचा दिवस आहे. भावकर तिथे ना पाणी काहीतरी हे होत आहे, पाईप सुटला का तिथे त्या साईडला, तिथे बंद केलं ना तुम्ही आता? पाणी पाईपातला खाली आहे. हा हा, कुठल्या पाईपातला? बारक्या पाईपात. मगाशी होतं पाणी, मगाशी बंद केलं? आता बंद परत बंद केलं. हा, कारण तिथे मला पाणी थोडं बरोबर येत होतं, मला वाटलं काय पाईप वगैरे सुटला की काय, कारण पट्टीने पाईप बांधलेला असतो, कधी कधी सुटतो. चला.